जातो तर पहिल्यांदा आपल्याला एबीसीडी शिकवले जाते. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, अशा वस्तू शिकवल्या. तसंच भक्तीमध्ये सुद्धा एबीसीडी आहे आणि भक्तीची एबीसीडी ही भगवंताकडे घेऊन जाते. ए फॉर असोसिएशन, आपण चांगल्या सत्संगामध्ये संगत राहिलं पाहिजे. जसं माऊली म्हणतात, संतांच्या संगती तोच मनोमार्ग होते. संतांच्या संगतीत राहिलं तर तुमची जी गती आहे ती चांगली होते. ते आपण मागच्या वेळेस खूप चर्चा केली होती. आज आहे ए नंतर बी, बी फॉर बुक्स. आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल आणि स्वतःला उंच करायचं असेल तर ग्रंथाचा सहारा घेणं खूप महत्वाचं आहे. मग बी फॉर बुक्स म्हणजे कोणते बुक्स? तर भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम. बरेच ग्रंथ आहेत. वेदव्यासानं 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद दिलेले. पण विशेष करून संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. 3 गोष्टीचं वर्णन करतात महाराज. एक म्हणजे गीता. गीता का बरं? तर गीतेमध्ये ईश्वर, जीव, काळ, कर्म आणि प्रकृती, गीतेमध्ये भक्तीचं तत्व दिलेलं आहे. पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाचे दिलेले आहेत, मधातले 6 अध्याय हे भक्ती योगाचे दिलेले आहेत आणि शेवटचे 6 अध्याय हे ज्ञान योगाबद्दल दिलेले आहेत. पण त्या भक्तीचा, गीतेचा मेन गर्भ आहे किंवा त्याचा मेन पाया आहे तो भक्तीवर दिलेले. आणि ती भक्तीचे तत्व दिल्यानंतर ती भक्ती कशी करायची त्याचे उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये. आणि भागवतामध्ये मग कुंती महाराज चरित्र, पांडवांचे चरित्र पहिल्या स्कंदामध्ये, सुखदेव गोस्वामी, सौनकादी ऋषी यांचं वर्णन केलं. दुसऱ्या स्कंदामध्ये सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये मैत्री मुनी, विदुरजी, भगवान कपिल देव, माता देवहूतीचा प्रसंग आहे. आणि चौथ्या स्कंदापासून वेगवेगळ्या कथाचं वर्णन. म्हणजे तिथे भगवंत आपल्या भक्तांसोबत भक्ती केल्यानंतर कशी आदान प्रदान करतात याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या 2 ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर तिसरी गोष्ट काय झाली पाहिजे माहिती का? अखंड चिंतन विठोबाचे. महाराष्ट्रात मी खूप फिरलोय आणि कथा कीर्तन भरपूर ऐकले. सगळे बोलतात, बोलणारा बोलतो, ऐकणारे ऐकतात, पण जप कोणी करत नाही. माऊलीनं जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तर ज्ञानेश्वरी लोकांना, सर्वसामान्याला कळणार नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं, प्राकृत भाषेत लिहिली. आणि ते सर्वसामान्य नाही समजलं तर माऊलीनं काय केलं, साधा सोपा हरिपाठ लिहिला. हरिपाठ समजा आणि हरिपाठाचं ते काय करा, आपल्या जीवनात आचरण करा. पण हरिपाठ बी नाही समजला, जी पहिली लाईन जर समाधी ना, हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करे. सगळ्याला पाठांतर आहे, पण त्याच्या करत का नाही? पुण्याची गणना खरी आहे, मग जप का करत नाहीत? म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे ग्रंथ आहेत, माऊली म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. बोलणारे खूप आहेत पण अनुभव करणं वेगळं. ते अनुभव होतो का आणि त्या कसं होईल? तर जेव्हा जेव्हा आपण अनुभव करू. तर आजचा माझा जो विषय असणार आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये ग्रंथ वाचन करणं किती महत्वाचं आहे. आणि ते नाही वाचन केलं तर भावनिक स्तरावर तुम्ही जास्त काळ नाही का टिकणार नाहीत, पण तत्वाच्या आधारावर तुम्ही जास्त काळ टिकू शकतात. जसं कोणत्याही संस्थेमध्ये गेलात किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूट मध्ये गेलात तर त्याचं मेन फाउंडेशन, जसं भारत सरकारचा मेन फाउंडेशन कशामध्ये? संविधानमध्ये त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले. एखाद्या कंपनीमध्ये तिथं मॅन्युअल असतं, कंपनीमध्ये काय करायचं काय नाही. शाळेचं पण एक मॅन्युअल असतं. प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये काही नाही काय असतं. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला परिपक्वता अवस्था प्राप्त करायचं असेल, व्यक्तिगत साधनेमध्ये भगवंत कोण आहे, सृष्टी कोण आहे, त्यांना कसं प्राप्त केलं पाहिजे, जन्माच्या पहिले काय अवस्था होती, मृत्यूनंतर काय होणार आहे आणि जीवनात जे उथल पुथल होती आहे याच्यातून कसं बाहेर निघालं पाहिजे याचं डिटेल्स वर्णन आपल्या भागवतामध्ये, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, रामायण, महाभारत आहे. हे लोक एकतर कोणाकडे नसते आणि असलं तरी 80% लोक वाचत नाहीत, लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात. जसं मी लहानपणी काही सप्ताह आलं की माझे घरचे काय करायचे, जा पारायण करून ये. पारायण केलं पण ते पारायण मला काहीच कळलं नाही आणि सांगणाऱ्यानं कधी सांगितलं नाही. म्हणजे काय होत आहे, ह्या ग्रंथाला वाचून आपल्या जीवनात पालन केलं पाहिजे. तर का करायचं? शास्त्राची आवश्यकता काय आहे? शास्त्र एवढं का दिलेलं आहे? जसं तुम्हाला गुगल मॅप असतो, तो गुगल मॅप, आता जसं आम्हाला गुगल मॅप टाकला ना तो भरपूर रस्ते दाखवत होतं, तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये जो गुगल मॅप आहे
भगवत धामा जाण्याचा तो ग्रंथाच्या हातून शिकवला जातो. म्हणून इथे जे तत्व आहे याच्यामध्ये विशेष करून शास्त्राची काय आवश्यकता आहे, तर पहिले राजविद्या राजगुह्यम पवित्रम इद उत्तमम प्रत्यक्षम अवगमम धर्मम सुसुखम कर्तव्यम. याच्यामध्ये भगवंत शास्त्र सांगतात, काय सांगितलेलं आहे, राजविद्या, सगळ्या ज्ञानामध्ये कोण आहे, राजविद्या आहे. आणि दुसरं सेकंड गेले की राजविद्यात आहे सगळ्या ज्ञानामध्ये तर भगवद्गीता आहे, पण राजगुह्यम त्याच्यात गुह्य तत्व दिलेले. कोणते गुह्य दिलेले आहेत, एक श्लोक रिपीट झालेला आहे, कोणता, मनमना मद भक्तो मद्याची मा नमस्करू, तो सेम श्लोक रिपीट झालेला आहे. म्हणजे भगवंत म्हणतात ते गुह्य काय, मनमना मद भक्तो, तू माझा भक्त बन, मा नमस्करू, मला नमस्कार कर. आणि मग भगवंत त्याच्यामध्ये डिटेल्स करतात. तिसरं काय सांगतात, पवित्र आहे, ते वाचन केल्यानंतर हे भक्तीचा एवढं पवित्र आहे. आणि उत्तम, उत्तम ह्या शब्दाचा अर्थ काय, याच्यापेक्षा दुसरं काहीच होऊ शकत नाही. तम काय म्हणजे तम गुणाच्या पलीकडे उत्तम एकदम. आणि त्याच्यानंतर काय होईल बरं, एवढं उत्तमच आहे का, तर प्रत्यक्ष अवगमम, प्रत्यक्ष अवगम म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली आहे, ते प्रॅक्टिकली तुम्ही फॉलो करू शकतात. आणि हे केल्यानंतर काय, सुसुखम, याच्यामुळे अनुभव भेटतो, आनंदी होतात. आणि काय सांगितलेले, कर्तव्यम, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून ग्रंथांमध्ये या 5 गोष्टीचं वर्णन केलेले. का बरं ग्रंथ वाचले पाहिजे, कारण मनुष्यामध्ये 4 त्रुटी येतात. पहिली त्रुटी आहे अपूर्ण इंद्रिय, आपले प्रत्येकाचे अपूर्ण इंद्रिय. आपल्याला डोळ्याच्या भिंतीच्या पलीकडे काय चाललंय हे माहित नाही, एक स्थूल वस्तू सोडून द्या. पण एवढं मनुष्यामध्ये पण आपल्या अपूर्ण इंद्रियामध्ये आपण दुसऱ्यामध्ये काय करतो, सेकंड गोष्ट, अपूर्ण इंद्रिय असल्यामुळं दोष पाहण्याची वृत्ती होती, याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये ते. आणि जेव्हा आपण दोष पाहतो त्या दोषामध्ये काय, का बरं दोष पाहतो, मोह येतो, आणि त्या मोहामध्ये आपण दोष पाहतो. आणि दोष मोह झाला की शेवटी काय होते, की त्याला फसवण्याचे होते. ह्या 4 त्रुटी मनुष्यामध्ये असतात. म्हणून ह्या 4 त्रुटीच्या बाहेर जर यायचं असेल, पहिली त्रुटी काय आहे, पहिली त्रुटी काय, अपूर्ण इंद्रिय. सेकंड त्रुटी काय, मोह, मोह झाल्यानंतर काय, दोष पाहतो. आणि त्याच्यानंतर काय, दोष पाहिल्यानंतर फसवीला, चिटिंग करतो. हे 4 गोष्टी इनबिल्ट आपल्यामध्ये. म्हणजे कोणी ह्या जगातला असं म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये ह्या 4 गोष्टी नाही. इनबिल्ट आपल्यामध्ये दुसऱ्याला फसविण्याचे मोहात आहेत आपण, अपूर्ण इंद्रियात. आणि सगळ्यात महत्वाचं काय, चुका करण्याची जी प्रवृत्ती आहे. या 4ही गोष्टीतून बाहेर येण्यासाठी एक ग्रंथ आहेत ना, अपौरुषीय आहेत, कोणी साधारण व्यक्तीला नाही, ते वेदव्यासान रचना केलेली आहे. आणि अपौरुषीय असल्यामुळे परफेक्शन आहे ते, म्हणजे आपल्या जन्माच्या पहिले होते, आपल्या नंतर सुद्धा राहणार आहेत. सगळ्या शाळेतला कॉलेजच्या थेरी सगळ्या बदलणार आहे, पोर्शन बदलणार आहे, पण हे ज्ञान कधीच बदलणार नाही, कारण याच्यामध्ये परिपूर्ण अवस्था आहे. आणि अपौरुषीय काय, कोणी सर्वसाधारण रचना नाही केलेली. तर हे शिलप्रभुपाद म्हणतात ग्रंथ वाचण्याचं काय होतंय, ग्रंथ वाचल्याचे 4 फायदे होतात. एक म्हणजे प्युरिटी इज द फोर्स, तुम्हाला ग्रंथ वाचल्यानंतर शुद्धता प्राप्त करते. कोणती, म्हणजे हृदयातली शुद्धता होती. कोणाला आकर्षित करायचं असेल ना, मी नेहमी सांगत असतो, लोकांना तुम्ही प्रभावित करू शकता वाक्चातुर्यानं. मोठमोठे वक्ते असतात ना, लोकांना प्रभावित करतात, पण परिवर्तित नाही करू शकत. वाक्य कळालं तुम्हाला काय, लोकांना तुम्ही वाक्चातुर्यानं प्रभावित करू शकतात, पण त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तित करू शकत नाही. आणि ते परिवर्तित करण्यासाठी पहिला गुण लागतो, तुमच्या हृदयामध्ये शुद्धता लागते. शुद्धता असेल, तुमची शुद्धता असेल तर तुम्ही दुसऱ्याला शुद्धता देऊ शकतात. तुमचं हृदय मलिन असेल तर तुम्ही दुसऱ्याला मलिन करणार आहात. म्हणून पहिलं प्रभुपाद म्हणतात प्युरिटी द फोर्स. सेकंड आहे बुक आर द बेसिस. कोणत्याही पाया, जसं बिल्डिंग आहे, जेवढी उंच आहे तेवढी ती डीप मध्ये आहे. म्हणजे जर ही डीप मध्ये असेल तर किती वादळ वारं येऊ द्या, काही त्याला प्रभाव पडत नाही. तसंच आध्यात्मिक, तुम्हाला जर तुमचे सिद्धांत जर डीप असेल तर जगातली कोणती स्थिती, सामाजिक, पारिवारिक, मानसिक, आर्थिक किंवा कोणती स्थिती आली तरी तुम्हाला डळमळ करू शकत नाही. मी नेहमी उदाहरण देत असतो एक, जसं समुद्राच्या लाटा असतात, लाटामध्ये मासा असेल तर त्या लाटाचा प्रभाव त्याच्या होणारच आहे, त्याची पर्याय नाही. पण तोच मासा जेव्हा डीप मध्ये जातो ना खाली, तर त्या वरच्या लाटा त्याला इफेक्ट करत नाही.
त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये वरचीवर अध्यात्म करताना वरचीवर तर जीवनातले छोटे छोटे लाटा येणारच आहेत लाटा. त्या शारीरिक लाटा येऊन मानसिक येतील, पारिवारिक येतील, आर्थिक येतील. असं नका समजू देव केला म्हणजे ते आता मला देव माझं कमी कर, नाही, लाटा येत राहणार आहे. पण तुमच्या अध्यात्माच्या सिद्धांतामध्ये तुम्ही डीप गेले तर भौतिक जगाच्या लाटा तुम्हाला प्रभावित पडू शकत नाही. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, बुक आर द बेसिस. हे तुम्हाला सिद्धांत पाहिजे. उद्या तुम्हाला विचारलं का करता, काय नाही, तिथं सांगतायत बाबा येतात बाबा कपडेवाले, 4 गोष्टी चांगल्या ऐका भेटतात, मनाला बरं वाटतंय. सेंटिमेंटल करताना जास्त काळ टिकणार नाहीत, भावनिक करावं करताना तर जास्त काळ टिकणार नाही. पण तत्वाच्या आधारावर तुम्ही टिकू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला तुमचं क्लिअरिटी राहील. दुसरी गोष्ट, तिसरं युटिलिटीज द प्रिन्सिपल्स. तुमच्याकडे ज्या गोष्टी त्या ग्रंथ कधी सांगत नाहीत, तुम्ही सगळं सोडा आणि मंदिरात या. ते म्हणतात प्रत्येक गोष्ट भगवत सेवेत लावली पाहिजे. जसं हा माईक आहे, माईकचे 2 काम आहेत. काय माईकचं काम आहे, याच्या पिक्चरचे गाणे म्हणू शकता तुम्ही, पण हेच माईक भगवत सेवेत लावलं त्याला काय म्हणतात, युक्त वैराग्य. म्हणजे आपल्या ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टी सोडायच्या नाही, त्या काय करायच्या, भगवंताला जोडायचं. जसं आता मी टॅब वापरतो, या टॅब मध्ये 2 एक तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन वापरू शकतात किंवा याच्यामध्ये आणखीन काय करू शकतात. पण ह्या टॅबला मी काय उपयोगात आणलं, याच्यामध्ये सगळे ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, श्रीमद भागवतम आहे, वेद आहेत, पुराण आहेत, रामायण महाभारत, A to Z ग्रंथ आहेत याच्यामध्ये. तर म्हणजे आणि प्रवचनाला मला कुठे जायचं असेल, कोणी काही विचारलं तर मी रेफरन्स साहित्य देतो. तर ही गोष्ट, प्रत्येक गोष्ट, आपले गाडी असो, घर असतो, वस्तू असतो, व्यक्ती असो, ती भगवंताला कनेक्ट केली तर ते प्रभुपाद म्हणतात की त्यालाच भक्ती मानतात. जसं त्या प्रभूजी टॅब घेऊन बसले, हे मोबाईल घेऊन बसल्या, एखादा साधू म्हणे सगळं मोहमाया आहे. पण प्रभुपाद म्हणतात की ह्या प्रत्येक वस्तू तुम्ही भगवत सेवेत लावा, ती मोहमाया नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी वापरता तेव्हा ती तुमच्यासाठी मोहमाया होऊ शकेल. पण भगवत सेवेत लावलं तर ती मोहमायाचं कारण नाही बनू शकत, हे सांगतात त्याच्यामुळं. आणि दुसरं काय, प्रिचिंग द एसेन्स, प्रचार ही सार आहे. हे जर ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचा दुसऱ्याला जाऊन तुम्ही सांगताना, याला म्हणतात परंपरा. म्हणजे ते तुम्हाला समजलं, उमजलं, तुम्ही 4 लोकांना सांगितलं, त्याचा फायदा काय, 2 फायदे होते. एक तर तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये मेमराईज राहील आणि दुसरं त्या ज्ञानामुळे दुसऱ्याच्या जीवनात परिवर्तन होते. म्हणून भगवद्गीतेच्या 18वा अध्याय श्लोक नंबर 70 मध्ये भगवंत म्हणतात, 2 गोष्टी सांगतात. एक म्हणजे कोणी या ग्रंथाचा अध्ययन करतो तर बुद्धीनं माझीच उपासना करतात, भगवंत क्लिअर करतात. आणि दुसरं भगवंत म्हणतात, मला या जगातला कोणी प्रिय नाही जेवढा ह्या ज्ञानाचा कोणी प्रचार प्रसार करतो ना. 61 श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे ज्ञान जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगतात ना, तो सगळ्यात मला प्रिय भगवंत सांगतात. म्हणून भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर या ज्ञानाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करता तर भगवंत म्हणतात अप्रत्यक्षपणे बुद्धीच्या द्वारे माझीच पूजा केली जाते, माझी उपासना केली जाते. म्हणजे भगवंत आपल्याला एवढ्या गोष्टी सांगतात ग्रंथ वाचण्याचा फायद्याचा. म्हणून इथं प्रभुपाद म्हणतात, एक गोष्ट सांगतात, फिलॉसॉफी द विदाउट प्रॅक्टिस इज अ ड्राय स्पेक्युलेशन. काय, फिलॉसॉफी विदाउट प्रॅक्टिस ड्राय स्पेक्युलेशन. तुम्ही फिलॉसॉफी खूप आहे तुमच्याकडे, पण तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर ड्राय स्पेक्युलेशन होतं, सूक्ष्म ज्ञान म्हटलं जाते. पण प्रभुपाद पुढे काय म्हणतात, प्रॅक्टिस विदाउट फिलॉसॉफी इज अ सेंटिमेंटल. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करता पण फिलॉसॉफी नाही तर ती भावनिक लेवलला किंवा सेंटिमेंटल लेवलला होते. तुम्हाला डिफरन्स कळाला, काय डिफरन्स कळाला. पहिल्या प्रिन्सिपल मध्ये काय होतं की फिलॉसॉफी विदाउट प्रॅक्टिस म्हणजे स्पेक्युलेशन, तत्वज्ञानाच्या रहित तुम्ही प्रॅक्टिस करता तर भावनिक होऊन जातात. आणि दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सॉरी, सूक्ष्म तर्क लावता तुम्ही, पहिल्या याच्यामध्ये तर्क लावतात. आणि दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रॅक्टिस विदाउट फिलॉसॉफी सेंटिमेंटल होऊन जातात. म्हणजे नुसतं तत्वज्ञान घेतात पण प्रॅक्टिस करत नसाल तर भावनिक स्तरावर होतं. तर प्रभुपाद म्हणतात या तुम्ही सगळे मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ करून ठेवा. तर याच्यामध्ये शास्त्राचा उपयोग 2 गोष्टीचा. थोडं तात्विक चाललंय का तुम्हाला, नाही ना. तर शास्त्राचा उपयोग 2 गोष्टीसाठी असला पाहिजे.
काय असला पाहिजे माहितीये का? एक तर आपण दीपस्तंभ, जसं समुद्रामध्ये जहाज जर इकडे तिकडं भरकटलेला असेल ना, तर त्याला एक मार्गदर्शन करण्यासाठी दीपस्तंभ असतो, आणि बघ त्या दीपस्तंभाला पाहून ते जहाज बराबर त्या ठिकाणावर येते. त्याच करा या भौतिक जगामध्ये आपण गुरफाटलेलो आहे, आणि आपल्याला काही सहारा शोधत नसेल तर ग्रंथरूपाचा दीपस्तंभाच्या आधाराने, म्हणून ज्ञान दीपेन भासता भगवंत म्हणतात गीतेमध्ये, किंवा अध्यात्म दीपम, ते तुम्हाला प्रकाश देत आहे. म्हणून इस्कॉन मध्ये कितीतरी असे लोक आहेत त्याच्या जीवनात डिफिकल्टी आली, प्रॉब्लेम्स आला, ते इकडे तिकडे जात नाहीत, ट्रेस एक्झायटी घेत नाहीत, डायरेक्ट ते काय करतात, गीता आणि भागवत उघडतात, त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भेटते. कधीतरी आपण बघितलं का, का बरं ग्रंथ बघायचे? जसं तुम्ही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घेतात. फॉर एक्झाम्पल आपण तुम्ही वॉशिंग मशीन घेतली आणि त्या वॉशिंग मशीनची मॅन्युअल कार्ड असतंय, आणि तुम्ही जर ते ठेवून दिलं कपाटावर आणि वॉशिंग मशीन हाताळतान, तर तुम्हाला ती चांगली सेवा देईल का? नाही देणार. पण तुम्ही त्या पुस्तकीनुसार, त्या मॅन्युअल बुक्सनुसार ते मशीन हाताळली तर चांगली सेवा देऊ शकेल. त्याच प्रकारे आपण ग्रंथ काय केले, लाल कपड्यामध्ये गुंडाळून नाही का कपाटामध्ये वरती ठेवले, जशी आहे तशी, त्याला कधी वाचत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण दुःखी, समाधानी नाही, अशांत जीवन जगतोय. अरे ते ग्रंथ काढा आणि त्यानुसार जीवनयापन करा, तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगू शकतात. म्हणून तुझा आहे तुझ्यापाशी तरी जागा चुकलीशी, दुसरीकडे जाण्याची गरज नाही, आपल्या जवळच आहे. पण आपण आपल्या जीवनात जेव्हा आलं तेव्हा ते काढतो का? ते मॅन्युअल बघा, आणि भगवंतानं सगळ्या गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये. आज एक गोष्टीचा प्रॉब्लेम असा नाही की नका म्हणजे की नाही, सगळं आहे, पण तुम्ही त्याच्यात जातात का? म्हणून ते काय दीपस्तंभ. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, ग्रंथाची तुलना दोरीशी केलेली आहे. जसं एखादा नदीचा पूर खूप येतोय आणि तुम्हाला त्याच्या विरोधात जायचं असेल तर तुम्हाला शक्य नाही, कारण वेग खूप पॉवरफुल असतो. पण त्याच्या बाजूला एखादी दोरी असेल, त्या दोरीच्या सहाऱ्याने तुम्ही ती जाऊ शकता. तसंच या भौतिक मोहमायाचा एवढा प्रभाव चालू आहे. आता दांडिया आहेत बघा, आज संख्या कमी काय, कोणी दांडियाला गेला असेल, प्रभूजीचा प्रवचन नेहमीच होते, नाही तर आपण युट्यूबला ऐकून घेऊ. एवढा प्रभाव असतो तर आपण ते कॉम्प्रोमाइज करत चालतो. म्हणून जेव्हा तुम्ही ग्रंथाचा डीपली अभ्यास करतात तर तुम्ही ह्या जो वेग आहे, प्रहार आहे, त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही अध्यात्म करू शकता. म्हणून प्रभुपाद म्हणतात ह्या गोष्टी. आता ग्रंथ वाचण्याचं कारण काय, तर 3 कारण सांगतात आचार्य वेदव्यासजी सांगतात. एक म्हणजे जीवनाचं अंतिम ध्येय आणि मार्ग निश्चित करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे, की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे आणि मी कोण्या मार्गाने गेलं पाहिजे. जर ध्येय कळालं, समजा तर माझं ध्येय काय होतं, रामवाडीत येणं, मग मार्ग कोणता आहे? मार्ग भरपूर होते. तसंच भगवत भक्तीकडे जाणारे मार्ग भरपूर आहेत, पण तुम्हाला शास्त्राच्या आधारातून जेव्हा तुम्ही ध्येय कळतं की भगवत प्राप्ती माझं ध्येय आहे, आणि मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग आहे. भगवत प्राप्ती हे ध्येय आहे आणि मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग आहे. तसंच जर हे दोन्ही निश्चित करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. दुसरं ते सांगतात की दिशाहीन समाजासाठी मार्गदर्शन आणि नेतृत्व, जे समाज भरकटलेला आहे त्याला गायडन्स कोण आहे, तर ग्रंथ आहेत. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्दैव असं आहे, जे स्वतःला तथाकथित हिंदू म्हणतात, इमानदारीत सांगतो 80 ते 90% हिंदू नाही का ग्रंथ वाचत नाहीत. मुस्लिम व्यक्ती 5 वर्षापासून कुराणाची ट्रेनिंग देतो, ख्रिश्चनच्या मुलांना बायबल येते. पण आपल्या मध्ये तरी एक मला क्लिप पाहायला भेटली, तर सगळ्याला प्रश्न विचारलाय, तो हिंदू आहे का? हिंदू आहे का? हिंदू आहे म्हणजे हो हिंदू आहे. गीतेचा पहिला श्लोक म्हणून दाखव, कोणत्याच पुराणातला शास्त्रातला एक श्लोक म्हणून दाखव. 90% मुलांना, कॉलेजच्या मुलांना, लहान मुलापासून तर 25 वर्षाच्या मुलाला पर्यंत प्रश्न विचारले, हार्डली मायनस मध्ये एक नाही का 100 मधून एकाला उत्तर देता आलं. तेच मुस्लिम पोरांना विचारलं तर सगळेजण खटाखट आयात म्हणू लागले. का? तर त्यांना जन्मातच बाळकडू त्या गोष्टीचं दिल्या जाते, आणि आपण बाळकडू काय देतो? इंजिनियर बन, डॉक्टर बन. आजच मला एक वृद्धाश्रमचं नाही का उद्घाटनाला बोलवलं होतं, मी सरळ मना देऊन टाकलं. का बरं माहिती का? सगळ्यात जास्त एज्युकेटेड मुलांचेच आई वडील वृद्धाश्रम मध्ये. तुम्ही पैशाने कार खरेदी करू शकतात,
पैशाने संस्कार नाही खरेदी करू शकत. ध्यानात ठेवा. पैशाने कार विकत घेऊ शकतात पण संस्कार नाही. ते पोट भरण्यासाठी ज्ञान आहे पण जीवन जगण्यासाठी अध्यात्म असलं पाहिजे. मनुष्य म्हणून जगता आलं पाहिजे. समाजाला त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे, परिवाराला झालं पाहिजे, व्यक्तिगत जीवनात झालं पाहिजे. म्हणून मायबापांनो, जीवनातल्या 24 तासामधून 15-20 मिनिटं जरी काढले, ग्रंथ काय दिलेले आहेत बाबा, डोकं फोडा त्याच्यात. जिवंत म्हणजे स्वतःला मरण्याच्या पहिले मी माझी गीता वाचणं झाली पाहिजे. रामायण. तुमच्यापैकी किती लोकांनी गीता वाचली? हात वरती करा. 3-4. भागवत ग्रंथ? अच्छा. रामायण? कशाला जागतात हो? कशाला? त्या सुरेगावला मी गेलो होतो, नगरजवळ म्हणून सुरेगाव मोठं गाव आहे. तिथे 650 मुलं होते. मी आणि जानकीपुर आमचे सिनियर बोर्ड ग्राउंड होते. तर तिथे उतर गेले तर मला महाराज काहीतरी बोला. तर जानकीपुर प्रश्न 3 विचारले. पहिला प्रश्न विचारलाय की गीता कोणी कोणाला सांगितले? हात वरती करा. तुम्हाला विश्वास येणार नाही. आपलं सॉरी, गीतेमध्ये किती श्लोक आणि किती अध्याय ते सांगा. तर 650 मुलांपैकी एका मुलानं हात विचारला. तो मी स्वाध्याय परिवाराचा होता. पहिले त्याने काय केलं, हात उचलला तर प्रभू म्हणले थांब. शिक्षक कोणाकडे पाहायला आणि शिक्षक होते 25 ते 30 शिक्षक होते. तर त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की महाराज, गीता ही भगवान कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितले, 700 श्लोक आणि 18 अध्याय. बाकी एकानं सुद्धा सांगितलं नाही. मला त्या ओसामा बिन लादेनला बॉम्ब तिकडे टाकणं इकडे काय. आणि त्याच पोरानं प्रश्न विचारलाय, सचिन तेंडुलकरच्या धावा किती आहेत? तर सगळ्यांना हात वरती केलेला आहे. 10,000 धावा झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या धावा माहित आहेत, विराट कोहली काय झक मारतो ते माहित आहे, पण ग्रंथांमध्ये काय गेले हे दिवस काय आणले? आपणच आणलेत. आम्हाला काही हौस नाही हो. आपली प्रवृत्ती अध्यात्माच्या माध्यमाने वाचलं पाहिजे. संस्कार हे संस्कृती टिकवते आणि संस्कृतीमुळे संस्कार टिकतात. इंटरडिपेंडन्स आहे दोन्ही पण. म्हणून ह्या दिशाहीन देशासाठी लिडरशिप कोण क्वालिटी असली पाहिजे. मोदी आता कुठे जाता पहिल्यांदा झाले ना, तर प्रत्येकाला ती गीता द्यायचे. जपानमध्ये गेल्यानंतर मुसलमान कंट्रीमध्ये सुद्धा ती गीता गिफ्ट करतात. ते म्हणले की जगाला घेण्यासारखं दुसरं काही नाही आणि मला देण्यासारखं दुसरी कोणती गोष्ट नाही, ती गीता आहे. गीता ही बाहेरचे युद्ध शिकवत नाही, आपल्या आंतरिक युद्ध जे आहेत त्याच्यावर कसं विजय प्राप्त केलं पाहिजे त्याचं वर्णन गीतेमध्ये दिलेलं आहे. म्हणून महत्वाचा मुद्दा आहे की गायडन्स. आणि तिसरी गोष्ट आहे, भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे कसं गेलं पाहिजे, त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. आपण मोबाईल मधला नकळतोय कचरा भरपूर पाहतो, पण आपण आपल्या ग्रंथांमध्ये काय दिले कोणीच वाचत नाही. आणि दुर्दैव असं आहे की आज जर आपण ते सिरियसली नाही घेतली, आजच आम्ही प्रभूची गाडीत बोलत होतो, एवढं वातावरण बाहेर झालंय. त्या खजूरमध्ये थुकतात काय, त्या ज्यूस मध्ये मूत्र विसर्जित काय, पाल्या भाज्यामध्ये लगी करताना आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एवढं धर्माचं वेडं लागलंय ह्या लोकांना. तुमचा धर्म भ्रष्ट करायला नाही का, ते खूप मागे आले. आणि असं धर्म आपल्या बुद्धीमध्ये एवढं भयंकर धर्माबद्दल वेडं नाहीये. म्हणून असं नका समजू आता तुम्ही नाही का, तुम्ही हिंदू लोक आता तुम्ही आरामदायी जीवन जगतात ना, येणारा काळ आहे ना तुमच्या पुढच्या पिढीसाठी भयंकर असणार आहे. भयंकर. तुम्ही वारसा प्रॉपर्टी कमवून ठेवू शकता त्यांना, पण काय उपयोगाचं नसणार आहे. कारण भयंकर आपल्या मुलांना नाही का धर्माबद्दल ज्ञान दिलं पाहिजे. आणि ते कसं मारामारीचं नाहीये, की जीवनातलं अध्यात्म कसं असलं पाहिजे आणि तुझा स्वाभिमान आणि धर्माच्या प्रती कशी निष्ठा असली पाहिजे, ती प्रॅक्टिस असली पाहिजे. जेव्हा तुम्ही हे देतान तर पुढे भविष्य खूप चांगलं आहे, नाही तर खूप कठीण आहे. तुम्ही म्हणता काय फरक पडणार आहे प्रभूजी? नाही, थेंबे थेंबे तळे साचे. एक एक व्यक्ती बदलला ना तर गाव बदलू शकते, समाज बदलू शकतो, काही करू शकतं. मतदानामध्ये एक मत महत्वाचं. लोक म्हणतात एका मतानं काय होतंय? बघा पडलं ना सरकार, तुमचं एक मत खूप महत्वाचं आहे. तसंच अध्यात्मामध्ये एक एक व्यक्तीनं करणं महत्वाचं आहे. म्हणून इथे 3 गोष्टी आले. म्हणून ते गुगल मॅप पर्यंत काय
ग्रंथ काय शिकवतात? पहिली गोष्ट शिकवतात आदौ श्रद्धा, दुसरी गोष्ट तथा साधू संघ, त्याच्यानंतर भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. आणि प्रेम भगवंताकडे कसं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या ग्रंथा, की आपली श्रद्धा कशी वाढली पाहिजे. त्या साधूच्या संघ, साधू म्हणजे कपडे घातला नाही, साधना करतो साध्यकडे जातो त्याला साधू म्हणतात. नाहीतर काय, तू चार ज्ञानाच्या गप्पा मारतो नंतर जाऊन तंबाखू मळतो, काय उपयोग नाही. मी पाहिलं माझ्या घरात नाही का लेख कीर्तन करायचे, अजून बी मी माझ्या वडिलांना म्हणजे अहो तुम्ही सकाळ संध्याकाळ भजनाला जातो पण तंबाखू सुटत नाही. ते मला म्हणले की महाराजांनी सांगितलंय, जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती ना, तर हनुमानजीने द्रोणागिरीवर पर्वतावर जी संजीवनी आणली ना, ती संजीवनी ही आहे खैनी. त्यांनी मला व्हिडिओ दाखवला माझ्या वडिलांना नाही, तर म्हटलं अरे बाबा ती संजीवनी वेगळी तुमची संजीवनी वेगळी, खैनी, तंबाखू, गाय छाप, कुठं लावतात लोक डोकं. तसं नाहीये. अध्यात्म म्हणजे बदल करणे, आणि त्यासाठी भजन क्रिया, भजन कसं केलं पाहिजे, कोणाचं नाही केलं पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, नामदेव महाराज काय म्हणतायत, वेद व्यास काय म्हणतायत, भागवत ग्रंथ काय म्हणतायत. मी सांगतो म्हणून फॉलो करू नका, हे ग्रंथ काय सांगतात ते करा. ऐकणं तर बंद करा. बोलणारे मेलेत हो, पण ऐकणारे सुधारले नाहीत. म्हणून आजकाल महाराज लोक भक्ती कमी सांगतात, आई वडिलांची सेवा, कारण त्यांना माहित आहे भक्तीबद्दल बोलत आपणच करत नाहीत. आपल्याला माहित पाकिट भेटलं पाहिजे, म्हणून ते आई बापाचे ते नाही करणार आई बापाची सेवा, पण ते तुम्हाला उपदेश बाजून जाणार. कोणाला प्रभाव पडतोय, कोणाला नाही पडत. तुम्ही जे करतात आणि तुम्ही जे बोलतात ना, तो समाजावर प्रभाव पडतो, नाही तर पडत नाही. म्हणून इथं भजन क्रिया, त्याच्यानंतर भजन चांगलं केलं, अनर्थ हृदयातले जी काम वासना आहे, क्रोध आहे, लोभ आहे, आपोआप कमी होते. कोणताही साधू त्याच्या इंद्रिय निग्रह आहे का, हा लय महत्वाचा विषय. नाही तर आजकाल खूप व्हिडिओ व्हायरल होतात बाबा लोकांचे, जे धार्मिक कार्यामध्ये येऊन आपले हिंदूचे नाही बाहेरचे पण आहेत. याचा अर्थ काय, आव आणतात कपड्याच्या याच्या गाडी घोड्यातून, पण आंतरिक नाही. तुकाराम महाराज म्हणतात सगळे, मी जेव्हा गाथा वाचला ना, गाथ्यामध्ये पंचमवेद का म्हणता माहितीये का, सगळ्या गोष्टी महाराजांनी एवढ्या क्लिअर बोललेल्या आहेत ना, जो वाचतो ना खटिया खडा करतात तुकाराम महाराज, खटिया. पण काय लोक माहिती, अर्ध कुकुट जेवढं गोडीचं लागतं तेवढंच घेतात, बाकीचं घेत नाहीत. तुकाराम महाराज सांगितले, घेती देती दोघं नरकात जातात पैशाला. हे बाबा लोक कधीच म्हणणार नाहीत घेती आणि देती दोघं. तुकाराम महाराज अभंगामध्ये स्पष्ट बोलतात, काय लोका सांगे ब्रह्मज्ञान, जन कापत लोकाची मान, ज्ञान सांगतो जनाशी, अनुभव नाही आपण अशी, तू का म्हणे त्याची वेळी त्याचे हाणून थोबाड फोडा. हे अभंग कोण म्हणतंय, कोणी म्हणत नाही. कारण की लोकांना माहिती आहे अभंग बोलले तर आपलं पोट पाण्याचं काय व्हायचं. व्यवसायाचं माध्यम नाही, तर भक्ती म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन आहे, हे समजता आलं पाहिजे. म्हणून साधू संघ, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता प्रश्न असा आहे, ग्रंथ वाचायचे कोणते कोणते वाचायचे, तर त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहेत. एक श्रुती, श्रुती म्हणजे ऐकण्यायोग्य, आणि स्मृती म्हणजे, श्रुती हे अपौरुष आहेत. ती वेदव्यासांना ब्रह्माजीपासून नारदाने दिले, नारदाने ते व्यासाला दिले, आणि व्यासाने कलियुगामध्ये त्या टायमाला श्रुतीधर असून काय करायचे, लोक ऐकायचे आणि मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवायचे. आता सकाळी खाल्लं तर लक्षात राहत नाही, दुपारा खाल्लं तर संध्याकाळी लक्षात राहत नाही, कारण की आपली स्मृती शक्ती, अन्नच एवढं फालतू आहे की त्याच्यामध्ये काही सात्विकपणा नाहीच आहे, लक्षात काहीच राहत नाहीये. म्हणून ते नोट्स काढून आलं लागतं कलियुगामध्ये. का बरं, नाहीतर ते लक्षात राहील. मग इकडे तिकडे, याला पानाला पान लाव, इकून याला लाव, त्याला लाव, काहीतरी ते घंटा न्याचं. श्रोत्याला वाटायचं बाबा लोक लय भारी बोललं, काय बोललं, जोक मारले. आता त्यानं जे ऐकलं, जे केलं तेच बोलणार, दुसरं काय बोलणार आहे. म्हणून शास्त्राला धरून बोललं पाहिजे, आणि साधकांची चेतना भगवतकडे गेली पाहिजे. ते खरं अध्यात्म, ते प्रवचन, ते कीर्तन, ते महत्वाचं आहे. तुमच्या प्रवचना कार्यक्रमानंतर साधकांचं चेतना भगवंताकडे जाती का नाही, हे त्या वक्त्याचं काम आहे, नाही तर गडबड करतात. म्हणून इथे श्रुती म्हणजे अपौरुष आहे. त्याच्यामध्ये चार भाग आहेत. एक म्हणजे यजुर्वेद, हा पहिला वेद होता. यजुर्वेदाचे चार भाग केलेले आहेत,
आणि ते कोणासाठी आहेत माहितीये का? खास करून ब्रह्मचार्यासाठी आणि हे श्रवण करण्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये 4 वेदामध्ये पहिला जो वेदव्यासाने ग्रंथ रचनेची ड्युटी दिली, ऋग्वेद हा पहिले ऋषी लिहिलाय, कारण वेदव्यासाचे पहिले शिष्य कोणते? पहिले ऋषी. आणि पहिले ऋषीने जो ग्रंथ लिहिला, वेद लिहिला, त्याच्यामध्ये विशेष करून अग्नी, इंद्र यांची स्तुतीचं वर्णन केले ऋग्वेदामध्ये. म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे कशामध्ये. ऋग्वेदामध्ये काय लिहिलंय? इंद्राची आणि अग्निदेवाची स्तुती केलेली. त्याच्यानंतर सामवेद. सामवेद हा जैमिनी ऋषीने लिहिलेला आहे आणि सामवेदामध्ये सोमदेव, सूर्य म्हणजे चंद्र, त्यांची स्तुती केलेली आणि त्याच्या ग्रह नक्षत्र ताऱ्याचं वर्णन केलंय, त्याची उपासना कशी केली पाहिजे, आहुत्या काय दिल्या पाहिजे याचं वर्णन केलंय सामवेदांमध्ये. त्याच्यानंतर यजुर्वेद आहे. यजुर्वेद हा वैशंपायन ऋषी वेदव्यासांचे चौथे शिष्य आहेत. यांनी वैशंपायन ऋषीने लिहिलंय. याच्यामध्ये यज्ञ कसा करायचा त्याच्या दिलेल्या सूचना आहेत. आहुती वताना कोणती आहुती कधी कोणत्या स्वरामध्ये, कोणता दीर्घ लांब असला पाहिजे, काय असलं याचं डिटेल्स वर्णन. आणि तेव्हा स्वाहा म्हणताना ह्या बोटाने कसं अक्षता टाकले पाहिजे, तीळ टाकले पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय चेतना असली पाहिजे हे यजुर्वेदामध्ये केलेले. आणि शेवटचा जो ग्रंथ आहे अथर्ववेद, अथर्व हा अंगुरी ऋषीने लिहिला आहे. याच्यामध्ये विशेष करून जे ग्रस्त धर्म आहे किंवा ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रसन्न यांनी कसं राहिलं पाहिजे याचं वर्णन केले. आणि त्याच्यामध्ये हा अथर्ववेदामध्ये 3 पाठ केले त्यांनी. एक म्हणजे काय? ब्राह्मण्य. ब्राह्मण्य म्हणजे जे ग्रस्त लोक आहेत त्यांनी कसं विवाह संस्कार, त्याचे मुलं उत्पत्ती, त्याच्या 16 संस्काराचं वर्णन, मृत्यू, असे 16 संस्कार यांना ग्रस्त धर्मामध्ये काय नियम असले पाहिजे आणि काय केलं पाहिजे काय नाही केलं याचं वर्णन केलंय. त्याच्यानंतर आरण्य. आरण्य म्हणजे काय? ब्रह्म आपलं ग्रस्त नंतर काय ते वानप्रस्थ. म्हणजे तुम्ही 50 झाले, 50 नंतर किती चालू होत आहे? 51. 51 ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती का? वनामध्ये जाऊन वानप्रस्थ घ्या. आता 50 वर्ष झालं तरी लोक घर सोडत नाहीत. घरामध्ये गोचडासारखं चिट. माहिती गोचड कुठं राहतो? काशाला राहतो, पण दूध पित नाही. काय पितो? तसं संसारामध्ये माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. तर त्याला वाटतं संसारामध्ये चिटकून राहतो. अरे बाबा, तिथे कोणाची किंमत केली जात नाही. जगामध्ये जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत तुमची किंमत करतात. पैसा आहे तोपर्यंत किंमत. पैसा गेला आणि शरीर गेलं ना, घरातले लोक बर्डन वाटते त्यांना. ही वस्तुस्थिती आहे. कधी काळी फार 25-25 एकराचे मालक मी पाहिलेले, बागायतीदार लोक पाहिले, बंगलेवाले पाहिले, माडीवाले पाहिले, पण त्यांचे मुलं नातू त्यांना एक टाइम खायला सुद्धा देत नाहीत अशी अवस्था पाहिलेली. म्हणजे 51 वर्षानंतर भगवत भक्तीकडे वळायला पाहिजे. त्यासाठी हे आरण्य, वानप्रस्थ आणि त्याच्यानंतर जे उपनिषद आणि उपनिषद हे संन्यासासाठी दिलेले आहेत. असं दिल्यानंतर हे झाले कशावर? श्रुतीवर. स्मृती. स्मृती म्हणजे काय? स्मरण केले. याच्यामध्ये 18 पुराणे. 18 पुराण का दिले वेदव्यासाने? तर त्याच्यामध्ये 6 जे पुराण आहेत तमोगुणाचे, ते तमोगुण वृत्तीच्या लोकांसाठी दिलेले आहेत. आणि जे 6 पुराण ते रजगुण. रजगुण म्हणजे माझ्या जीवनात काहीतरी इच्छा आकांक्षा त्यांसाठी दिलेले. आणि 6 पुराणे हे सत्वगुणी लोकांसाठी दिलेले आहेत. आणि हे दिल्यानंतर त्याने पाहिले वेदव्यासाने एवढी लोकांची स्मृती नाही, म्हणून यांना मुक्ती कशी भेटेल? मग वेदव्यासाने काय केलं? धर्म, अर्थ, काम, मोक्षासाठी महाभारताची रचना केली. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष काय? की पहिले धर्म समजा काय आणि धर्माबरोबर अर्थ पण कमवा. अर्थ केल्यानंतर धर्म, अर्थ झालं, काम, तुमची इच्छा पूर्ण करा. आणि काम, इच्छा पूर्ण झाले तर इच्छामधून, भोगामधून तुम्हाला वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि वैराग्य निर्माण झालं तर मोक्षाकडे गेले पाहिजे. म्हणून महाभारताची रचना केलेली. आपण वाचतोत का? लोक म्हणतात महाभारत ठेवलं घरात भांडणं होतं. अरे बिना महाभारताचं रामायणाच्या घरात काय भांडण कमी होतात का काय? पण तुम्हाला काय झालंय? लेफ्टिस्ट विचारधारणी ना, सरणे, डाव्या विचारसरणीचे साम्यवादी, त्यांनी तुमच्या डोक्यात भीती घालून दिलेली. हे ग्रंथ तुमच्या घरात ठेवले, भांडण तांटा होतो, तुम्ही वाचू नका ना, तुमच्या घरात साडेसाती, किरकिरी, कटकटी, काही ना काही लागतंय. म्हणून जेव्हा तुमच्या मनात भीती घालून दिली की तुम्ही काय करणार, ते ग्रंथ ठेवणार नाही आणि ठेवलं तरी वाचणार नाहीत. तर हे याच्यासाठी दिलेले आहेत. आणि म्हणून त्या इतिहासामध्ये काय केलं वेदव्यासाने? इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत ठेवलं. हे नाही झालं तर मग वेदव्यासाने काय केलं? यांना काय केलं? काही लोकांना अजून डीप मध्ये पाहिजे तर वेदांत दिलं.
वेदांत, त्याच्यामध्ये विशेष करून नारद भक्ती सूत्र, जे सूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, नारद भक्ती सूत्र आहे, सूत्राचे भरपूर गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. की आता जसं एक सूत्र आहे, अथोत ब्रह्म जिज्ञासा, की मनुष्य जीवनाचं पहिलंच जिज्ञासा काय असली पाहिजे, ज्यांना आपली जिज्ञासा काय असते, लहानपणी उठल्या उठल्या खाण्याची जिज्ञासा असते, इनबिल्ट. त्याची एक काही वस्तू घेतो तो तोंडात टाकतो, मग त्याची खाण्याची जिज्ञासा. जसं थोडं वाढतो मग संसाराच्या प्रती, वस्तूंच्या प्रती, व्यक्ती, मग स्त्री पुरुषाचं आकर्षण, त्याच्या पुढची जिज्ञासा वाढते, मग त्याच्या जिज्ञासा. पण खरी जिज्ञासा कोणती आहे मनुष्य जीवनाचं? मनुष्य कोणाला म्हणतात? की वेदांचं पहिलं सूत्र आहे की मी कोण आहे, माझा भगवंताची काय संबंध आहे, ही सृष्टी आहे काय, मूर्तीनंतर माझं काय होत आहे, ज्या वस्तूंना मी माझं माझं म्हणतो त्या जातात कुठे आणि मी कुठं जातो, सगळे मारणार आहेत, मी मारणार नाही का? हे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात तेव्हा त्या जिज्ञासा परिपूर्णता होते आणि तेव्हा मनुष्य म्हणण्यात लायक होतो. म्हणून हे सूत्र दिले नारद भक्ती सूत्रामध्ये. छोट्या छोट्या सूत्र एवढे पॉवरफुल आहेत, ते जर आपल्या जीवनात पालन केले ना तर मनुष्य नाही का हादरून जातो. म्हणून इथे दिलेले. त्याच्यानंतर वेदांमध्ये व्याकरण दिलंय, व्याकरणामध्ये निरुक्त, छंद, कल्प, ज्योतिष्य, वास्तुशास्त्र हे दिलेले. मनुष्यानं कसं राहिलं पाहिजे, त्याला धर्म आधारित भूत असलं पाहिजे. त्याच्यानंतर उपवेद दिले वेदव्यासाने, उपवेदांमध्ये आयुर्वेद दिलेला आहे. त्याच्यानंतर धनुर्वेद, धनुर्वेद म्हणजे युद्ध कला कशी करायची ते आपल्या वेदांमध्ये दिले. त्याच्यानंतर गंधर्ववेद, गंधर्व म्हणजे गायन, वाद्यन, स्वर कसा असला पाहिजे, काय दिलं पाहिजे, याचं डिटेल्स वर्णन याच्यामध्ये दिले. आणि मग एवढं लिखाण केल्यानंतर वेद व्यास नाही का निराश झाले की मी एवढं लिखाण केलंय तरी मला असंतुष्टीचं कारण काय. आणि एवढं लिखाण केल्यानंतर तर त्यावेळेस आपले गुरु नारद मुनीला नाही का त्याने स्मरण, नारद मुनी आले, म्हणजे काय झालं तुमच्या खिन्नचं कारण. त्यावेळी वेदव्यास म्हटले मी एवढं लिखाण केलंय पण मला संतुष्टी का भेटत नाही. नारद मुनी तिथे कान उघडणी, आपल्या शिष्याची कान उघडणी करतात. अरे जगातला मनुष्य जन्मातच इंद्रतृप्तीच्या प्रती आकर्षित आहे आणि तू हे वेद, उपवेद आणि त्याच्या ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत, ऑलरेडी लोकांना इंद्रिय तृप्तीला तू लायसन दिलेलं आहे. त्यामुळे जे वाचणारे लोक संतुष्ट नसणार आहेत आणि लेखक सुद्धा संतुष्ट नसणार आहेत. तुला संतुष्टी पूर्ण करायची असेल तर तू भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला याचं बखान कर. आणि मग त्यावेळेस वेदव्यासाने श्रीमद भागवताचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथांमध्ये भगवंताची भक्ती आणि भगवत प्राप्तीचं तत्व दिलेलं आहे. आणि वेद व्यास झाल्यानंतर तेव्हा संतुष्टी त्यांना प्राप्त झाली. मग इथे शिक्षा आपल्या जीवनात, वेदव्यासाने एवढे ग्रंथ लिहून त्यांना संतुष्टी होऊ शकत नाही तर भौतिक संसारात मानवान रचलेले चरित्र पारायण करतो आपण तर आपल्याला संतुष्टी भगवत प्राप्ती भेटेल का? दर गुरुवार आले की चक्री पारायण, हे वाच ते वाच, हे करतो ते करतो. अरे वेदव्यासाने तेवढं वेदाचं सार देऊन सुद्धा काय म्हणतात वेद व्यास उच्चिष्ट ते वाचून सुद्धा लोकांना संतुष्टी भेटत नाही. जे सोकॉल तथाकथित लोकांनी रचना केलेले ग्रंथ वाचून तुम्हाला भेटेल का? ते नाही. म्हणून जीवनाची परिपूर्णता आणायची असेल, जीवनाला समसिद्धी आणायची असेल तर तुकाराम महाराज सांगलेलं तत्व आहे गीता भागवत करते श्रवण अखंड. गीता आणि भागवताचं वाचन केलं तर जीवनाला संतुष्टी भेटन आणि भगवत प्राप्ती भेटन. यासाठी ते केलं पाहिजे. का बरं? तर भगवद्गीता सगळ्या वेदाचं सार आहे. सर्व उपनिषदो गाव दोग्धा गोपालंदना पार्थवत्सा सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. इथे काय सांगितलेलं? सगळ्या वेद उपनिषदाचं काय दिलेलं? सर्व उपनिषदो गाव, एका उपनिषदाची तुलना एका गायीशी केलेली. दोग्धा गोपालनन, त्यात गायीचं दूध कोण काढतंय? भगवान कृष्ण काढा. पार्थ वत्सा सुधीर भोक्ता, त्याचं वासरू कोण झालेलं आहे? अर्जुन झालेला आहे. आणि त्याचं दूध कोणतं काढलंय? गीता अमृतम महत, भगवद्गीता काढले. म्हणून एवढं वाचण्याची गरज नाही. तुम्ही गीता जरी वाचली तर उपनिषद वाचल्या सार आहे. आणि भागवत काय आहे तर सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवताच्या 12वा स्कंद 13वा अध्याय श्लोक नंबर 15 मध्ये म्हणतात सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते. सगळ्या वेदाचा सार काय? श्रीमद भागवतम आहे. आणि पुढे ते म्हणतात तद अमृत तृप्तस्य नान्य स्वादित किंचित. अरे भागवताचा रसवादन केल्यानंतर बाकी ग्रंथ वाचायची गरजच नाही पडत तुम्हाला. भागवत एवढं तृप्ती देऊ शकते. आणि भागवतामध्ये किती श्लोक आहे माहितीये? 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत आणि 335 अध्याय आहेत.
हे वाचता वाचता मी कितीतरी प्रकारचे टीका वाचतो. माझ्याकडे जेवढे मला रेफरन्स भेटलं, वल्लभाचार्य, विष्णूचे ठाकूर, बलदेव विद्याभूषण, वीर राघव आचार्य, श्रीधर स्वामी, श्रीपाद रामाचार्य, माधवाचार्य, त्याच्यानंतर सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी यांचे नाव तुम्ही जिंदगीत पहिल्यांदा ऐकले असेल. श्रीधर स्वामीची मेन ओरिजिनल टीका, वीर राघव, हरिशौरींची टीका. अरे भागवत एवढा डीप ग्रंथ आहे ना, तुम्हाला दुसरं वाचायची गरज नाही. मी जेव्हा पहिल्यांदा वाचायला घेतलं ना, मी पहिल्या कथा कादंबऱ्या वाचायचो, पण भागवत वाचल्यानंतर कळालं अरे आपण फालतूपणा केला आपल्या जीवनामध्ये. भागवत घंटे घंटे वाचू शकतात तुम्ही, आणि त्याच्यातून जो मनाला मनोरंजन तर आहे, पण मनोरंजन पण आत्मरंजन पण भेटतंय. म्हणून कधीतरी ट्राय करा. गीता, पहिले गीता वाचा आणि गीता झाल्यानंतर भागवत वाचा. लोक काय वाचतात, रासपांच्या अध्यायाकडे जात नाही, तर पहिला स्कंद वाचा, दुसरा स्कंद वाचा, तिसरा स्कंद. अरे आमचे एक भक्त आहेत आस्वाद हळकुंडे प्रभू, त्याला टाइम भेटत नाही, पण जिथं क्लायंटकडे जायचं ना 15 मिनिटं त्यांच्या बॅग मधून लगेच भागवत काढायचे, भगवद्गीता. तुम्हाला विश्वास येणार नाही, आपण मोबाईल काढून बघतो ना, ते गीता काढायचे बॅग मधून 15 मिनिटं, 10 मिनिटं, 3 मिनिटांमध्ये त्याने वर्षाच्या आत नाही का भगवद्गीता वाचून झाली. आणि पुढच्या 2.5 वर्षामध्ये त्याने श्रीमद भागवताचे 12 स्कंद वाचून काढले. 10 मिनिटं भेटले की लगेच काढायचे, त्या क्लायंटला भेटून झालं की लगेच मोबाईल आपल्या बॅगमध्ये सगळीकडे घेऊन ते वाचायचे. आणि आमचे मंदिराचे कृष्ण धनपुरोहित मला चांगला, आम्ही सोबतच दुपार 3 ते 4 टायमात नाही का सब्जी कटिंगची सेवा, भाजी कटिंगची सेवा असायची आमच्या मंदिरात. मग तिथे कधी भाजी 3:30 लावायची, कधी 3:45 लावायचे. तुम्हाला विश्वास येणार नाही, 15 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये ते घरी जायचे आपल्या रूम मध्ये, आणि रूम मध्ये जाऊन तुम्हाला विश्वास येणार नाही, वर्षभरात त्यांनी किती पुस्तक वाचावं बिग साईजचे, 25 पुस्तक वाचून काढले. कधी अर्धा तास, कधी 15 मिनिटं, कधी 10 मिनिटं, कधी 5 मिनिटं. त्या भाजी कटिंगच्या सेवेमध्ये त्यांनी असे पुस्तक वाचून काढले. आवड असली की सवड निघते, आणि तुम्ही त्या इम्पॉर्टंट तिथं. आणि असे किती त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मला पहिलेपासून मी 4 पेपर वाचायचो पहिले, गावकरी, देशदूत, पुण्यनगरीचे शब्द कोडे सोडो, लोकमत, याचा कचरा पाय त्याचा कचरा बाद, आणि त्याच्यानंतर चित्रलेख नावाचं एक मॅगझिन असायचं. ते लायब्ररीमधून काय माहिती वाचण्याचा किडा, नाहीतर खाता खाता ते पेपरचे तुकडे आले की माझी आई म्हणे लागले येडं वाचायला, असंच काय होतं. पण इस्कॉन मध्ये आल्यानंतर माझी वाचण्याची जी गोष्ट होते, आज मी माझ्याकडे 2 कपाट आहेत. मी काही बडाई का मारत नाही, पण माझा सगळ्यात चांगला मित्र कोण आहे, भांडण करत नाही, डोकं लावत नाही, ते म्हणजे ग्रंथ. म्हणून जीवनामध्ये तल्लीनता आणायची असेल ना तुम्हाला मनाला, आणि डोक्याची एक्झायटी कमी करायची असेल ना, ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही, युट्यूब जिंदाबाद, प्रवचन ऐका. आणि ज्यांना वाचता येते 10 मिनिटं 15 मिनिट, आपण याचा त्याचा टीव्हीचा कचरा बघून काही होत नाही. मोबाईल मध्ये आजकाल डोकं दुखू राहिले, भयंकर बातम्या ऐकायला भेटतात. त्याच्यापेक्षा ज्यांचं ऐकायला भेटतंय ते वाचा, ऐका, जीवनामध्ये आनंद प्राप्त करताना दुसरं काही नाही. आणि हे केलं तर तुम्हाला सांगतो, मग ग्रंथ कोणी वाचा, हे वाचल्याचा फायदा काय होते, एवढं सुंदर सांगतात आपले आचार्य. हे ते म्हणतात की शास्त्र कोणी वाचावं, तुम्हाला वाटत नाही म्हाताऱ्या लोकांचं काम आहे, नाही नाही, प्रत्येक व्यक्तीने ग्रंथ वाचावा. ते म्हणतात तरुण व्यक्तीनं जीवन कसं जगलं पाहिजे त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. जीवनामध्ये त्याला कसं जगलं पाहिजे त्यासाठी तरुण ग्रंथ वाचले पाहिजे. म्हातार व्यक्तीनं ग्रंथ जीवनाचा त्याग कसा केला पाहिजे त्यासाठी त्याने ग्रंथ वाचले पाहिजे. त्याच्यानंतर जो अज्ञानी व्यक्ती आहे त्याने ज्ञान प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. आणि जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याने नम्र कसं राहिलं पाहिजे त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. त्याच्यानंतर जो धनवान व्यक्ती आहे त्याने दया प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. धनवान व्यक्ती अहंकारी अभिमान असतो, तो कोणा दया करत नाही, पण तुमच्या धनाचा कथित दुष्परिणाम होऊ शकतो. ती दया निर्माण करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. जे धनहीन व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे धन नाहीये, तर त्याने कशासाठी वाचलं पाहिजे, त्याने आशयाचे किरण असले पाहिजे. बघा, सुदामाने भगवान कृष्णाची भक्ती केली, त्याला धन भेटलं. ध्रुवाने 5 वर्षे भक्ती केली, भगवंताने ऐश्वर्य दिलं. म्हणजे एक ना एक दिवस मी जर प्रामाणिक केलं तर भगवंत मला भरभराटून देतात. त्यासाठी त्याने काय केलं, आशेचे किरण म्हणून वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर जे बलशाली व्यक्ती आहे, ताकदवार व्यक्ती आहे,
अभिमान अहंकार असतो, त्याने त्या शक्तीचा उपयोग कुठे केला पाहिजे. जे राजे महाराजांनी त्यांच्या शक्तीचा उपयोग दुर्बळ दिनहीन व्यक्तीवर नाही केला, तर त्याच्याकडे जे बळ आहे, कोणतं बळ, 3 प्रकारचे बळ, पैशाचं, शरीराचं आणि आपल्याकडे जे पद आहे त्याचा उपयोग कुठं कुठं केला पाहिजे. स्वतःसाठी नाही केला पाहिजे, तर तो कोणासाठी केला पाहिजे त्याचं मार्गदर्शन गायडन्स केलं जाते. त्याच्यानंतर जे बलहीन व्यक्ती आहेत, ज्यांना ताकद नाही, त्यांना आंतरिक ताकद प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाच. जसं अर्जुनाचं काय होतं, आंतरिक ताकद क्षीण झाली होती, भगवंताने काय केलं, ज्ञान देऊन त्याची आंतरिक ताकद वाढवली होती. तसं आपण नाही का आतून खूप खचून जातो बरेच लोक, त्या खचून गेल्यानंतर त्यांना आंतरिक ताकद भेटण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे अहंकारी व्यक्ती आहेत ना, त्यांना सावध होण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. भाऊ अहंकार नको करू जास्त, प्रकृती चांगल्या चांगल्या पटकते, त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. आणि जे मृत्यूच्या अवस्थेत आहेत, आपण प्रत्येक जण मृत्यूच्या अवस्था आहे. परीक्षित राजाला कळालं म्हणून त्याने कोणाचा सहारा घेतला, भागवताचा सहारा घेतला. आपल्याला सहारा काय, त्यावेळेस अर्जुनाने प्रॉब्लेम आला, कोणाचा सहारा घेतला, भगवद्गीता. आता ती परिस्थिती आपल्या जीवनात येणार नाही, पण अर्जुनाच्या रूपामध्ये आपण काय करू शकतो, गीता आहे त्याचा सहारा घेऊ शकतो. राजा परीक्षित गेले आणि सुखदेव गोस्वामी गेले, पण भागवत ग्रंथाचा सहारा घेतला पाहिजे. पण ते म्हणतात मूर्तिशय असल्या मोक्ष आणि मुक्ती कशी प्राप्त केली पाहिजे, त्यांनी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. ज्याला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, त्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे दुःखी पीडित आहेत त्यांना शांती प्राप्त करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि जे संशय वृत्तीचे लोक आहेत ना, देव आहे का नाही, असं का तसं का, हे का ते का, नाना प्रकारचे प्रश्न घेऊन जातात ना, त्यासाठी तुमच्या शंका समाधान करायचं असेल, याच्या त्याच्याकडे जाण्यापेक्षा, याच्या त्याच्या जाण्यापेक्षा ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, त्यासाठी दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय होईल, शंका होऊन ज्यांना अश्रद्धा आहे त्यांना श्रद्धा कशी प्राप्त केली पाहिजे, त्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि हे ध्यानात ठेवायचं, एक ग्रंथ कोणी साधारण आहे, तर शास्त्रांत ग्रंथ नव्हे श्रीकृष्ण आहे. जसं भागवताच्या अर्थेमध्ये म्हटलेले, ते साक्षात भगवंताच्या रूपामध्ये आलेले. तर ह्या ग्रंथाचा फायदा 3 प्रकारचे होतात. एक म्हणजे पहिले म्हणतात भगवंताचे संबंध कसा जोडायचा, जीवात्मा आणि परमात्माचा संबंध कसा जोडला पाहिजे, हे ग्रंथ तुम्हाला गायडन्स करतात. दुसरं आहे, ते संबंध जोडलं तर तो संबंध प्रस्थापित कसं करायचं, त्याला म्हणतात अभिधेय. आणि ते संबंध झाल्यानंतर प्रयोजन, त्या संबंधामधून भगवंताशी प्रेम कसं केलं पाहिजे, या 3 गोष्टीचं गायडन्स ह्या ग्रंथांमध्ये दिलेले. म्हणून मायबापानं रोजचे 10 मिनिटं जरी काढले, 15 मिनिटं जरी काढले, तुम्ही ऑफिसमध्ये, घरी असतात, कुठे जरी असले, तर तुम्हाला कळणार नाही. म्हणून आजपासून हे शरीर सुटण्याच्या पहिले, आता तुमचं वय ऑलमोस्ट 40-45 क्रॉस झाले, किती वर्ष जगणार आहे कोणालाच माहित नाही. 100 वर्ष जगा, भगवंताकडे प्रार्थना करतो. पण एक ध्यानात ठेवायचं, हे माझं शरीर सुटण्याच्या पहिले माझे सगळे ग्रंथ वाचून झाले पाहिजे. अहो काही लोकांना वाचता येत नाही, पण त्यांची तळमळ खूप असते, आणि ज्यांना शिक्षण आहे ते वाचत नाही, दुर्दैव असे. म्हणून तुम्ही रोजचे 10 मिनिटं काढा, तुम्हाला कळणार नाही तुमचे ग्रंथ कधी वाचून होतील आणि जीवनाचं परिपूर्ण तत्व प्राप्त होईल. तर त्यामुळं भगवंत, गीता असेल ना, तर गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर किती, 70. जे भगवंत म्हणतात, मी अशी घोषणा करतो, ह्या ज्या पवित्र ज्ञानाचं कोणी स्मरण करेल, त्याचं वाचन करेल, तर मी तो प्रत्यक्ष बुद्धीद्वारे माझीच पूजा करतो, असं भगवंत गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर 70. गीता आणली असेल ना माताजींना, 18वा अध्याय श्लोक नंबर 70 काढा, 70 काढा. त्याच्यामध्ये वाचा एखाद्याने जोरात. कोण वाचणार? सत्तर 18-70. हा वाचा, आभारी प्रभू. हा चष्मा आहे, 70 नंबरचा श्लोक. हा जोरात वाच. हा मराठी येत नाही का? अगं भाषांतर वाच बाई. हा खालचं. आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादनाचे
हा, काय भगवंत काय म्हणतात की माझ्याद्वारे या ग्रंथाचं अध्ययन करतो आणि पुढच्या श्लोकामध्ये वाच ग काय भाषांतर. हम्म. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो. हा, काय दिलेलं आहे याचं वाचन केलं, पापातून मुक्त होण्यासाठी दिलेले आहे. आणि तिसरा श्लोक वाच. हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का. हा, जेव्हा एक ग्रंथ वाचला तर मोह आणि अज्ञान काय होईल, नष्ट होईल. क्लिअरिटी दिली भगवंताने, सगळ्या गोष्टी दिल्या. श्लोक ग्रंथ तुमच्या समोर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही काय करा, ग्रंथाचं वाचन करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. आणि जर प्रवचन आवडलं तुम्हाला तर तुम्ही काय करा, हे कोणाला शेअर करा आणि कमेंट असले तर खाली देऊन टाका, ही विनंतीची. हरे कृष्ण.